नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपण काय बनवणार आहे? तर आज आपण बनवणार सौदी अरेबियाची डिश हम्मूस. पहिल्यांदा घाबरू नका, घाबरू नका. हम्मूस म्हणजे कोणची घुसबीस नाही आहे, प्राणी नाही आहे. ती एक चटणी आहे, चटणी. मला आवडती, माझ्या मुलांना आवडते. म्हणजे तुम्ही काय वेगळे आहेत का? तुम्ही पण तर माझेच आहात. तुम्हाला तर नक्कीच आवडणार. बघा, त्यासाठी फक्त बॉईल झालेले छोले घेतलेले आहेत, 2 चमच दही घेतले, भाजलेले तीळ घेतले आणि अर्धी वाटी तेल घेतलेले. तुम्हाला जे आवडतं आहे ना ते तेल घ्या. त्यासाठी आहे ना फक्त जैतूनचं तेल नाही तर तिळाचं तेलच वापरतात. पण काय हरकत नाही आहे, आपलं घर जिंदाबाद. आपल्या घरात जे तेल आहे ते वापरायचं. सगळं टाकलं आणि केला मिक्सर मस्तपैकी. चवीला मीठ पण टाकायचं. मस्तपैकी मिक्सरची मधली पेस्ट तयार झाली का की त्याच्यामध्ये काय करायचं, आपलं लसणाची पेस्ट आपण केलेली आहे ना ती द्यायची याच्यामध्ये टाकून, आणि उरलेलं अर्धी वाटीमधलं तेल ते सुद्धा याच्यामध्ये घालून द्यायचं आणि परत एकदा गरगर गरगर फिरून घ्यायचं. हाताने नाही, मिक्सरला काम करून द्या. बघा, आपण सगळं तेल टाकलं ना आणि ते मिक्सरनी चांगलं गरगर गरगर फिरून घेतलं ना की आपल्याकडे झाली पेस्ट. आणि त्या पेस्टलाच काय म्हणतात, हम्मूस. आणि ह्या स्टेजला काय करायचं, आपण नाही का थोडंसं चाटून पण बघायचं, मीठ कमी जास्त आहे का. बायकांना तर आपल्याला ते चाटून बघणं भागच आहे ना. खारट नसलं पाहिजे, किंचित आंबट असलं पाहिजे. आणि नंतरून आपण मसाला स्प्रिंकल करणार आहे, त्याच्यामुळं कसं होणार आहे, आंबट आणि तिखट. बघा कशी स्मूथ एकदम पेस्ट तयार झाली. आता छानसा बाऊल घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ही सगळी काढायची, थोडीशी फेटायची. जसं तुम्हाला तिला आकार द्यायचा आहे तसा द्या. तुम्ही काय करा, माझी पिझ्झाची रेसिपी जाऊन बघा. त्याच्यामध्ये जे मी पिझ्झाचं बॅटर केलं आहे ना त्याच्याच मस्त भाकऱ्या थापा तव्यावर. जसं चपात्या करता ना तुम्ही तसंच करायचं, वेगळं काही नाही आहे. उलटायची पालटायची आणि ती याच्याबरोबर खाऊ घालायची. हे बघा, मी आहे ना किती नटवते, तसं तुम्ही पण थोडीशी मेहनत करा. मस्तपैकी एकसारखं होण्याचा प्रयत्न करा. आता काय करायचा, आला आपला आगीचा बम. तो तर आपल्याला पाहिजेच आहे ना. ते नसलं तर आपल्याला सगळंच मिळमिळीत लागतं. चला मग, तुम्हाला कशी पाहिजे रांगोळी, बघा तशी रांगोळी काढायची मिरचीची. मला ही अशी येते तर मी अशी काढते. आता माझी मुलं घरात असते ना त्यांनी पण ही मज्जा केली असती. त्यांना जशी रांगोळी काढायची ना तशी काढली असती. बघा, आता हे का झालं, आपलं सगळं रेडी झालं. आता काय करायचं, वरतून तुमच्या आवडीचं तेल ते सुद्धा सगळीकडून थोडं 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 घालायचं. आणि जेव्हा तुम्ही नाही का सगळ्यांच्या ताटामध्ये वाढाल ना तेव्हा तेलाचे वरतून 2 टिपकेसुद्धा टाकायचे. चमकदार ही चटणी दिसायला पाहिजे. बघा, आहे ना फर्स्ट क्लास. ही तुम्ही खाल ना तेव्हा तुम्ही म्हणाल की झाली म्हणून फर्स्ट क्लास झाली. मी काय बोलणार आहे, तुम्हाला करावी लागणार आहे नाही. आपापल्या घरांमध्ये करा, थोडी का होईना पण करा आणि सगळ्यांना खाऊ घाला, स्वतः खान. म्हणा हॅप्पी कुकिंग.